वांग्याचं भरीत खूप मस्त झालेलं आहे, टेस्टी झालेलं आहे. असं हे वांग्याचं भरीत आणि गरम गरम भाकरी खूप छान जेवण होते. असं हे वांग्याचं भरीत कसं करायचं ते मी आज तुम्हाला बनवून दाखवेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार, त्रिगुणास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वांग्याचं भरीत. त्यासाठी मी हे वांगे घेतले. हे वांगे मोठे मोठे वांगे घ्यायचे भरीत करण्यासाठी. याचं देठ बघा हिरवंगार आहे आणि वांगेसुद्धा फ्रेश आहे, कुठेही छिद्र वगैरे नाही, म्हणजेच हे किडकं नाही आहे. तर तसेच आपण हिरवे वांगेसुद्धा घेऊ शकतो किंवा अकोला अकोट तेलाऱ्या साईडनं भरताचे वांगे असे लांब लांब वांगे भेटतात, जांभळ्या कलरचे, काळ्या कलरचे. त्याचं पण भरीत खूप छान होते. त्यासाठी मी पातीचा कांदा घेतला, मेथी घेतली, मेथी निवडून धुवून स्वच्छ केलेली आहे, आणि हिरवा सांबार घेतला, म्हणजेच कोथिंबीर घेतली, आणि 2 कांदे घेतले. या पातीसोबतच मी हे कांदे पण भरीत करताना वापरणार आहे. वांग्याला तेल लावून घ्यायचं, त्यामुळे साल लवकर निघते. दुसऱ्या वांग्याला पण तेल लावून घेते. असा काटेरी चमचा घ्यायचा आणि याला छिद्र पाडायचे, त्यामुळे आतपर्यंत वांगे शिजतील. गॅसवर जाळी ठेवली आणि आता हे वांगे भाजून घ्यायचे. वांगे असे गोल गोल फिरवत भाजून घ्यायचे, त्यामुळे सगळे इकडून सारखे भाजले जाते. तसंच दुसरे वांगं पण ठेवते. कांद्याची पात बारीक बारीक कापून घ्यायची. कांद्याची पात कापून झालेली. कांदा कापून घेते. कांद्याची पात, कांदा कापून घेईपर्यंत हे वांगे भाजलेले आहेत. आता हे ताटात ठेवते आणि याच्यावर असं एखादं झाकण ठेवून देते, त्यामुळे हे वाफ येईल आणि याचे साल लवकर निघते. माझी ठेचा करताना मिरच्या जेव्हा तव्यावर भाजायची ना, त्याच्यावर पण असंच एक झाकण ठेवायचे, त्यामुळे ठेचा पण लवकर व्हायचा. हे बघा वाफ जमा झाली. आता साल काढून घेऊ. हे साल पटकन निघते, सालीसोबत गर निघत नाही. किडकं वगैरे आहे काय हे पाहायचं. असं बारीक बारीक करून घ्यायचं. कढई गरम झाली, तेल टाकून घेते. तेल गरम झालं, मोहरी टाकते. मोहरी तडतडली का जिरं टाकायचं. 2 मिरच्या उभ्या कापून घेतल्या, ते टाकून घेतले. कांदा टाकते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण सुद्धा टाकू शकता. लसूण ठेचून टाकायचा, पण मी लसूण नाही टाकणार आज. थोडासा हिंग टाकते. कांदा जास्त लाल नाही होऊ द्यायचा, हलका सोनेरी होऊ द्यायचा. हळद टाकते, लाल तिखट टाकते, मीठ टाकते. हळद, तिखट आणि मीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. सांबार टाकते आणि याच्यातली थोडीशी कांद्याची पात राहू देते, बाकी टाकते. या स्टेजला तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर. अगदी थोडंसं पाणी टाकते, त्यामुळे मसाले जळणार नाही. पाणी टाकल्यामुळे
मसाले जळत नाही, करपट वास येत नाही. तसंच भरीत पण असं जास्त कोरडं कोरडं होत नाही. म्हणून थोडंसं पाणी टाकायचं, त्यामुळे मसाले पण शिजतील आणि कढईला लागणार पण नाही. आता याच्यात टाकते मेथी. भरीतमध्ये तुम्ही मेथी टाकून बघा, खूप छान चव येते. छान मिक्स करून घेते. काही भागात वांगे भाजले की त्याचं जे गर निघते त्याला फोडणी दिल्या जात नाही. कच्चाच कांदा, मेथी, कांद्याची पात, सांबार टाकून तेल, तिखट, मीठ टाकून खाल्ल्या जाते. आता 2 मिनिट असं झाकून ठेवते. 2 मिनिट झालेले. हे वांगं छान मऊसूद होऊ द्यायचं. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला जर माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, अजून एखादा मिनिट आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आणि होऊ द्यायचं आहे. हे बघा, हे शिजलेलं आहे. आता गॅस बंद करते मी. कांद्याची पात टाकते. थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकते. ही कच्चं टाकल्यामुळे फायबर भरपूर मिळेल आपल्या शरीराला. आणि मिक्स करते. त्याच्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल टाकते. गॅस मी बंद केलेला आहे. हे हिरव्या पालेभाज्या आहे ना, तर पचायला जड जातात. म्हणून याच्यावर कच्चं तेल घेतलं की पचण्यात हलकं होते. म्हणून कच्चं तेल घ्यायचं. आता हे भरीत खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान कलर दिसतो ना. असं हे भरीत आपण गरम गरम भाकरीसोबत खाऊ शकतो. आता हे भरीत खाण्यासाठी तयार आहे.